द्राक्ष बागायतदार मित्रांनो, आता आपण सुपर सोनाकाच्या प्लॉटमध्ये ते छाटणी चालू आहे. तर इथे छाटताना सपकिंग पुढं 1 किंवा 2 डोळा ठेवून छाटायला सांगितलेलं आहे. तर 1 किंवा 2 डोळे सपकिंगच्या पुढं साधारण जास्तीत जास्त 2 डोळे ठेवून छाटलं पाहिजे. सांगली सोलापूर भागामध्ये सपकिंगच्या पुढं 5-6 डोळे ठेवून छाटतात. त्यामुळं काय होतं आहे का वाईचं स्ट्रक्चर किंवा मांडवाचं जरी असलं तर पुढे कॅनोपीला वाढण्यासाठी जागा कमी भेटते. तसेच पुढच्या भागात घडांची संख्या कमी राहते. तर सपकिंगच्या पुढं जर 2 डोळे ठेवून छाटलं तर टायगर बर्ड आहे तो फुटण्याची चांगल्या पद्धतीनं मदत होते, तो पण फुटला जातो. आणि ह्या ठिकाणी घडांची संख्या साधारण जास्त राहते. समजा टायगर बर्ड आणि इथून हे 2 डोळे आणि खालचे 2 डोळे म्हणजे असं 1, 2, 3, 4, 5 या 5 डोळ्यांमध्ये घडांची संख्या साधारण जास्त राहते. त्यामुळे छाटणी करताना 2 डोळ्यावर छाटा सपकिंगच्या पुढं. त्यानंतर पेस्ट करताना आपल्या इकडचं जे स्थानिक वातावरण आहे, तापमान किती आहे तर तापमानानुसार करा. जर गारवा जास्त असेल तर साधारण 20 लिटर पाण्याला 1 लिटर हायड्रोजन सायनामाईड टाकून घ्या. म्हणजे 50 मिलीना हे घ्या, लिटरला 50 मिली हायड्रोजन सायनामाईड. आणि त्याच्यामध्ये कलर आणि M45 अशा पद्धतीनं घ्या. खूप जास्त काही दुसरं टाकायची गरज नाही, कारण जे स्प्राउटिंगचं काम आहे ते हायड्रोजन सायनामाईडच करतं. आणि पेस्ट लावताना लेबरकडे विशेष करून लक्ष द्या. साधारण 4-5-6 काड्या झाल्या का बोळी बुडवायला सांगा, जेणेकरून एकसारखी फुटण्यास मदत होईल. आणि पेस्ट लावताना वरचे 2 डोळे सपकिंगच्या वरचे आणि सपकिंगच्या खालचे साधारण 3-1 डोळे म्हणजे असे 5 ते 6 डोळ्यांना पेस्ट लावून घ्या चांगल्या पद्धतीनं. आणि पेस्ट लावताना परत आता सांगतो विशेष करून, कारण कसं आहे आपली इथे जर चूक झाली, फुटवा नीट नाही झाला किंवा फूट एकसारखी नाही निघाली आणि एक मागं पुढं झाली तर त्या ठिकाणी माल कमी निघतो. त्यामुळे फूट एकसारखी होण्यासाठी विशेष करून लेबरकडे लक्ष द्या. 5-6 काड्या झाल्या का बोळे कंपल्सरी बुडूनच घ्या. आणि त्याच्यानंतर पेस्ट झाल्यानंतर 2-3 दिवसांनी खोडं वलांडे व्यवस्थित पद्धतीने धुवून घ्या. ज्या शेतकरी बांधवांचं काम सॅम्पलसाठी तिकडं क्लोरोपायरिफॉस वापरू शकता. ॲप्लॉड क्लोरोपायरिफॉस 200 वापरू शकतात. क्लोरोपायरिफॉस 200 आणि त्याच्यामध्ये एखादं स्टिकर 100 मिली 200 लिटरसाठी. अशा पद्धतीनं कमीत कमी बागाच्या वयानुसार 1000 ते 800 ते 1200 लिटरपर्यंत पाणी फवारलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर खोडवालांडे धुवून घेतले तर निश्चितच मिलीबग आणि बुडद्याचं चांगल्या पद्धतीनं काम होते. त्यानंतर 4-5व्या दिवशी एक चुना मुरचूद मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं 5व्या दिवसापर्यंत कामकाज जर करून घेतलं तर पुढं मिलीबगला जास्त अडचण येत नाही. आणि काही रोग बी जे असतात त्या जसं करपा आहे किंवा डावणी, जो 5व्या दिवसाचा आपला याचा स्प्रे जातो आहे चुना मुरचूचा, त्यांनी बऱ्यापैकी त्याचं कंट्रोल केलं जातं. ओके.